ओके, ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 4. बाय मॅथमॅटिकल इंडक्शन हे प्रूव्ह करून द्यायचं आहे. मग आता इथं काय करायचं, पहिले ऑर्डियन्स टर्म दिली आहे. स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 1 त्याच्यात आपल्याला पीएन म्हणावं लागेल. लेट P of n is 1 square plus 3 square plus 5 square plus dot 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 plus 2n minus 1 bracket square is equals to n by 3 into 2n minus 1 into 2n plus 1. Okay, step number 1. For n is equals to 1. Okay. Consider LHS. कन्सिडर काय होईल LHS पहिली टर्म घ्या, ती आहे 1 स्क्वेअर म्हणजे 1. इक्वेशन नंबर 1. अँड RHS मध्ये इक्वेशन मध्ये x ची व्हॅल्यू 1 टाकायची. 1/3 इथे आले 1/3 इंटू 1 इंटू 3 आणि हा 3 ला 3 कॅन्सल म्हणजे RHS ची व्हॅल्यू 1. इक्वेशन नंबर 2 फ्रॉम 1 and 2 काय म्हणतील आपल्याला, LHS is equals to RHS. फ्रॉम 1 and 2 बरोबर आहे. ओके, therefore P of 1 is true. Therefore P of 1 is true. Step number 1 complete. Step number 2. Assume that P of K is true. That is यांच्या ऐवजी व्हॅल्यू केने रिप्लेस करायची. 1 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर प्लस डॉट 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 प्लस 2k minus 1 bracket square is equals to k upon 3 इक्वेशन नंबर 3. ओके, इथे काय सिम्प्लिफाय करायची काही गरज नाहीये. आता स्टेप नंबर 3. We have to prove that P of K plus 1 is true. That is 1 square plus 3 square
plus dot 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 plus 2 into bracket k plus 1 minus 1 bracket squared is equals to k plus 1 upon 3 into bracket 2 into bracket k plus 1 minus 1 into 2 into bracket k plus 1 plus 1. ओके, आता बाळांनो एलएचएस सिम्प्लिफाय करायची नाही. इथे एलएचएस साठी आपण सेपरेट स्टार घ्या सॉल्व करण्यासाठी. इथे फक्त आरएचएस सिम्प्लिफाय करून घ्या किंवा डायरेक्टली तुम्ही एक स्टेप तुम्ही सिम्प्लिफाय साठी 2 मल्टिप्लाय करून घ्या एका ब्रॅकेट मध्ये, दोन्ही ब्रॅकेट 2 ने मल्टिप्लाय करून पहा. into bracket 2k 2 minus 1 2k 2 plus 1 ओके, हे प्रूव्ह करून दाखवायचं आहे. हे जे काही आहे हे प्रूव्ह करून दाखवायचं आहे. मग याची एलएचएस घ्या, कन्सिडर एलएचएस. ओके, याच्या दिल्यानंतर या टर्मच्या आधीची टर्म लिहायला लागणार आहे. मग लिहा ती टर्म. त्याच्या आधीची टर्म ओके. आता बघा ही जी काही टर्म आहे ही ऍडिशन तुमच्याकडे ऑलरेडी आलेली आहे इक्वेशन नंबर 3 मध्ये, ती इथे पुट करा. देअरफॉर एलएचएस बिकम्स इक्वेशन 3 वरनं ती व्हॅल्यू पुट केली, ती व्हॅल्यू येणार आहे k अपॉन 3 into bracket 2k minus 1 into plus आता ही व्हॅल्यू कुठनं पुट केली, फ्रॉम इक्वेशन 3. ओके, आता ती पुढची टर्म सिम्प्लिफाय करा. इथे जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर हा होईल 2k plus 2 minus 1. मग ते करा ऍडजस्टमेंट. प्लस 2k plus 2 minus 1 ब्रॅकेट स्क्वेअर. आता बघा ही पहिली टर्म, हिच्यामध्ये 2k plus 1 आहे. ही दुसरी टर्म मध्ये 2k plus 1 दोनदा आलेला आहे. मग 2k plus 1 कॉमन काढा.
ओके, इथे हा जो 3 आहे हा डिवाइड किंवा मल्टिप्लाय करून घ्या. ह्या के ने पण प्रत्येकाला मल्टिप्लाय करून घ्या. हा 3 पण तिला प्रत्येकाला मल्टिप्लाय करा एका स्टेप मध्ये, म्हणजे काम होऊन जाईल. टू के स्क्वेअर माइनस के प्लस 6k प्लस 3. ओके, अपॉनचा 3 वाटला तिकडे बाजूला घेऊन टाकला, लोड राहणार नाही तसा. 2k स्क्वेअर प्लस 5k प्लस 3 बरोबर आहे. आणि तर बाजूने हे काय, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल इक्वेशन नाही, जर इक्वल टू 0 त्यावेळेस इक्वेशन. क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे, फॅक्टरायझेशन करायचं 2 into 3 प्लस 6 एवढं मल्टिप्लिकेशन आणि प्लस 5 एवढे ऍडिशन म्हटलो. 2 3 होईल, तेच फॅक्टर्स येतील ना. सबट्रॅक्शन 5 म्हटलं तर 6 into 1 चालला असतं. आणि ओके, आता करा त्याचं फॅक्टरायझेशन नका सांगायला. k प्लस 1 इंटू 2k प्लस 3 याचं फॅक्टरायझेशन केल्यानंतर येतंय. अरे येतंय का, करा ना फॅक्टरायझेशन. मिळेल स्पीड करा. 10वी म्हणा, मी सुद्धा तुला सांगितलंय. ओके, मग आता हे न्यूमरेटरला तर मल्टिप्लिकेशनच आहे. असं करा, या मल्टिप्लिकेशन कॉम्युटिव्ह असतं, त्यांची ऑर्डर चेंज करायला फरक पडत नाही. ह्या दोघांची ऑर्डर चेंज करा फक्त. आणि चेक करा RHS 30 होती का. इथे पाहून घ्या RHS 30 आहे का. तुम्ही ही एल्सच घेतली होती, ती RHS दाखवली बरोबर आहे. Therefore P of k plus 1 is true. ही झाली स्टेप नंबर 3. स्टेप नंबर 4 तुम्हाला लिहायची आहे. स्टेप नंबर 4 काय येईल. स्टेप नंबर 4 फ्रॉम स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3 and by the method of mathematical induction P of n is true and therefore त्यांनी जो P of n दिला होता, ज्याला आपण P of n म्हणतो त्या स्टेटमेंटला, ते लिहायचं and is true म्हणायचं. हे असे छोटे एक्झाम्पल 4-4 मार्क्सच्या एक्झामला येतात. स्टेप नंबर 4 काढणार फ्रॉम स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3 and method of mathematical induction. P of n is true
अँड देअरफॉर परत ते स्टेटमेंट लिहायचं आहे आणि इज ट्रू म्हणायचं. ओके बाबा, ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. Example number 5. One cube plus 3 cube plus 5 cube plus dot 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 up to n terms is equals to n square into bracket 2n square minus 1. ओके, इथे एकच प्रॉब्लेम झाला. nth टर्म दिलेली नाहीये. मग nth टर्म जर दिलेली नसेल तर तुम्हाला nth टर्म फाइंड करावी लागेल. एक क्लिअर कट पॅटर्न दिसतोय, क्यूब 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 दिसतोय. म्हणजे nth टर्म सुद्धा क्यूब असणार आहे, पण तो कोणाचा क्यूब असणार आहे हे शोधायचं आहे आपल्याला. मग सगळ्यात पहिले nth टर्म फाइंड करून घ्यावी लागेल आपल्याला, बरोबर आहे. मग टू फाइंड nth टर्म, nth टर्म, आता ते क्यूब कट करायचं सिक्वेन्स लिहा. 1 3 5 डॉट 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 is an AP. सुक्का बरोबर 1 3 5 ही AP क्यूब कट केले, कारण मला माझी इथे क्यूबच असणार आहे ना. तो कोणाला क्यूब हे ओळखायचं तुम्हाला. जर या एपी मध्ये ए किती आहे आणि कॉमन डिफरन्स डी किती आहे, 2. ओके, देअरफॉर टीएन चा फॉर्म्युला आपल्याकडे एन टर्म्स. काय फॉर्म्युला आहे? ए प्लस, ओके, एची व्हॅल्यू आहे 1, एन नाहीये. म्हणजे किती आली टीएन, पण हिचा क्यूब असेल ना रे, असं क्यूब होते, आपण क्यूब कट केले होते. देअरफॉर मग पीएन लिहा. आता पीएन इज ही आहे पीएन, बरोबर आहे. ओके, पीएन भेटली. करा स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3.
नाही तर ऑनलाईन करणाऱ्यासाठी सर्वात माझं सूचना, ज्याला ज्याला शक्य आहे बंद सगळ्यांनी ऑफलाईन या. आणि फीस पूर्ण पेड करून टाका आता, तर कोणाची फीस शिल्लक राहणार नाही. Okay, step number 1. For P of 1 is true. Step 2. Assume that P of k is true, that is equation number 3. Step number 3. That is RHS सिम्प्लिफाय करा फक्त. हा, आता याचा स्क्वेअर करा पहिले, कारण 2 ने मल्टिप्लाय नाही होणार. मग 2 इंटू ब्रॅकेट स्क्वेअर किती होऊन जाईल,
के स्क्वेअर प्लस 2k प्लस 2 सॉरी प्लस 1 2 ने मल्टीप्लाय करायला लागेल 2k स्क्वेअर प्लस 4k प्लस 2 मायनस 1 प्लस 3 याचा स्क्वेअर केला के स्क्वेअर प्लस 2k प्लस 1 त्याला 2 ने मल्टीप्लाय केलं 2k स्क्वेअर प्लस 4k प्लस 4 सर प्लस 2 2 मायनस 1 1 होईल इथे एक स्टेप वाढवा तुम्ही ती ओके आपल्या बाळांना हे प्रूव्ह करून दाखवायचंय काही जणांना इक्वेशन नंबर 4 पण मानतात ते म्हटलं तर चालतं काय फरक नाही पडत ओके आपलं हे प्रूव्ह करून दाखवायचंय ओके याची कन्सिडर करा एलएचएस कन्सिडर एलएचएस वन क्यूब प्लस 3 क्यूब which is equals to 1 cube plus 3 cube plus 5 cube प्लस डॉट 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 प्लस के प्लस 1 ची टर्म के असते मग ती काय 2k मायनस 1 ब्रॅकेट क्यूब प्लस आता सगळ्यात पहिला मुद्दा ही व्हॅल्यू तुम्ही बिनधास्त पुट करू शकताय इक्वेशन नंबर 3 मध्ये बरोबर आहे ही व्हॅल्यू इक्वेशन नंबर 3 मधलीच आहे मध्ये टाकून प्लस हा 2 इथे मल्टीप्लाय करा 2k प्लस 2 मायनस 1 म्हणजे 2k प्लस 1 ब्रॅकेट क्यूब बरोबर आहे ओके आता हे सिम्प्लिफाय करायचं आणि आता खरं सिम्प्लिफिकेशन मजेशीर आलं आतापर्यंत तुम्ही जेवढे सिम्प्लिफिकेशन ना पूर्ण एकदम पाकट होते काहीच इंटरेस्टिंग नाही सगळं कॉमन काढायचं क्वाड्रॅटिक इक्वेशन सिम्प्लिफाय करायचं आता याचं कन्व्हर्जन तुम्हाला याच्यामध्ये करून दाखवायचं सब पहिले के स्क्वेअरने याला मल्टिप्लाय करा बाकी कॉमन वगैरे काहीच निघू शकत नाही आणि इथे ए प्लस बी ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला यूज करावा लागेल करा सिम्प्लिफाय 2k raised to 4 minus k square plus a plus b bracket cube a cube plus 3a square b plus 3ab square plus b cube वापरा फॉर्म्युला 8k cube plus
3 इंटू याचा स्क्वेअर करायचा आहे, तर स्क्वेअर येईल 4k स्क्वेअर इंटू 3 12k स्क्वेअर प्लस आता याचा स्क्वेअर करायचा तो 1 त्याचा विषय राहिला 2k इंटू 3 ओके. याला पॉवरच्या डिसेंडिंग ऑर्डर मध्ये ऍडजस्ट करा. इथे के स्क्वेअर आहे, इथे के स्क्वेअर आहे, बाकी काय उद्योग होत नाही. याला पहिले घ्यावं लागेल क्यूबला फक्त, म्हणजे हा झाला 2k⁴. तुम्ही इथं फॉर्म्युला लिहिणार आहे, कोणता फॉर्म्युला तुम्ही यूज केला होता? आणि आता याचं कन्व्हर्जन दाखवायचं आहे का? फोर्थ पॉवर सॉल्व करायची मेड आहे तुमच्याकडे? अरे क्वाड्रॅटिक जर तुम्ही फॅक्टर पाडता तसे फोर्थ पॉवरचे फॅक्टर पाडायची मेड आहे का तुमच्याकडे? आठवी होते सगळे? 8वी पास झाले? म्हणजे मॅथ न येणं, तू 11वी 12वीला आम्हाला खूप अभ्यास लावलं, कारण नाही करा तुम्ही खाली लक्ष दिलेलं. सिंथेटिक डिव्हिजन फॅक्टर्स तुम्हाला माहिती आहे, k+1 = 0 हे दोन फॅक्टर, म्हणजे k -1 हा फॅक्टर इथे. मग इथे यूज करायची युझिंग सिंथेटिक डिव्हिजन. म्हणजे 8वीला वगैरे कुठेतरी असते. आता इथे काय करायचे? पॉवर ऑलरेडी सिंक झाली 2 8 11 6 1 बरोबर आहे. आणि आता इथे पहिला मुद्दा येईल, तो म्हणजे केची व्हॅल्यू काय घ्यायची. सरळ सरळ तुम्हाला फॅक्टर माहिती, तुम्हाला कोणता फॅक्टर बाहेर काढायचा आहे? k+1 = 0 हा फॅक्टर असणार तो. मग k+1 = 0 म्हणजे k -1 k -1 आणि ही जगातली एकमेव डिव्हिजन असते त्या ऍडिशन. आता एक डिव्हिजन करायची कशी पहा. पहिला नंबर ऍज इट इज कॅरी करायचा, 2 × -1 यांची ऍडिशन +6 बरोबर आहे. परत +6 × -1 +5 × -1 +1 × -1. ही ऍक्च्युली ट्रायंगल असते. जर 0 नाही आला तर आपल्याला नंबर बदलत करावे लागतात, बरोबर आहे. पण इथे बरोबर 0 कसा काय ऍडजस्ट झाला तर आपलं माहिती आहे आन्सर काय येणार. आपला ऑलरेडी आन्सर माहिती, शेवटची स्टेप माहिती. म्हणजे हा बरोबर आहे. म्हणजे पहिला फॅक्टर आला, ज्याला तुम्ही वाटलं तर बॉक्स मध्ये टाकू शकताय. तुमची LHS कंटिन्यू दिसेल तुम्हाला. आता k = -1 इकडे आल्यानंतर काय होईल? +1. म्हणजे हा k+1 हा पहिला फॅक्टर आला आणि दुसरा फॅक्टर आला. पॉवर 4 होता ना, एक k चा गेला आता क्यूब. मग पहा 2k³ + 6k + 5k 6k² + 5k + 1. बरोबर आहे. ओके. तरी अजून आणखीन एक फॅक्टर कॉमन निघतो. परत सेम सिंथेटिक डिव्हिजन यूज करा.
युजिंग सिंथेटिक डिव्हिजन. परत तोच फॅक्टर कॉमन काढायचा आहे. पण आता कोणातनं कॉमन काढायचं, यातनं कॉमन काढायचं, बरोबर आहे. म्हणजे येणार आहे बरोबर. ओके, पहिला नंबर ॲज इट इज. बरोबर आहे. मग तुम्ही याचं आणखी याचंच अट्रॅक्शन केलं फक्त आता. बरोबर आहे. ते किती आलं? हा पहिला के प्लस वन ॲज इट इज दे. याच्या फॅक्टरमध्ये आणखीन एक के प्लस वन आला, नंतर 2k क्यूब, सॉरी 2k स्क्वेअर प्लस 4k प्लस 1, आणि हा झाला k प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू किती RHS. ओके. हा आता ही सांगितली खाल्लाय तुम्हाला. therefore p of k plus 1 is true. असे एक्झाम्पल पाहिलं बरं वाटतं. बोर्ड पण सगळा यूज झाल्यासारखा वाटतो. बोर्ड पूर्ण भरल्यासारखा वाटतो. कुठेतरी सायन्स आल्यासारखं वाटतं. आणि किरकोळ आहे अजून पण. हे जे मॅथ चाललंय हे खूप किरकोळ आहे अजून. ओके झालंय. मग खाली कर तुम्ही p of k plus 1 is true. therefore next line step number 4. ओके, स्टेप नंबर 4 लिहिली. हा आता ही जी सांगितली मी तुम्हाला ही एक मेथड होती. दुसरी मेथड सांगतो आता. ही मुद्दा माझी सांगितली नाही, त्याला खूप सोपी आहे. सोपी मेथड सांगतो काय. हे आणखी हे इकडे सिम्प्लिफाय करा, हे इकडे सिम्प्लिफाय करा ना. k प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर करता येईल का? a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर करता येईल. आणि मग 2 ब्रॅकेट येतील, 3 टर्मचे, दोघांचं घ्यायचं मल्टिप्लिकेशन, हे आन्सर येईल. म्हणजे हे जर सिम्प्लिफाय केलं तर हे आन्सर येईल. आणि मग तुम्हाला सिंथेटिक डिव्हिजन वापरायची गरज नाही. जर तुम्ही एलच घेणार तर तुम्हाला एक आन्सर आणून दाखवायचं, म्हणजे ब्रॅकेट आणून दाखवायची गरज नाही. तुम्ही इथे a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर केला असता, a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल 2 क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलचं मल्टिप्लिकेशन केलं असतं ते एवढं येणार आहे. आणि मग याच्यात एवढीच सॉल्व करायची. आला आन्सर. म्हणजे सिंथेटिक डिव्हिजन वगैरे यूज करायची गरज राहत नाही. तेव्हा अडचण बोला बरं. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. एक्झाम्पल नंबर 6 त्याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. आणि जी आयडिया मी सांगितली नंतर आता त्याने हेच एक्झाम्पल इथे सॉल्व्ह करून पहा घरी. जर आपण तिथेच जर आर्क आणखी सिम्प्लिफाय करून ठेवली तर मग सिंथेटिक डिव्हिजन कशी वापरावी लागत नाही आणि मग थोडक्यात आन्सर येऊन जातं. ओके ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर
6. Example number 6. आता एक कॉमन सेन्स आहे, हा किती 1.2 कबा, तो 1 into 2 आहे. कारण की इथं मी क्लिअर कट सांगितलं होतं की मॅथमॅटिकल इंडक्शन फक्त नॅचरल नंबरच्या सिरीजवर अप्लाय होतो आणि वरती फॉर ऑल n बिलॉंग्स टू n. म्हणजे इथं 1.2 घेता येईल का? तर काय नॅचरल नंबर नाहीये, म्हणजे हा 1 into 2 आहे. मग इंडक्शन मध्ये जेव्हा पण तुम्हाला दिसतं ना, ते इंटू असतं आणि ते जरी नाही समजले तर पहा n into n plus 1, 1 into 2, 2 into 3, 3 into 4, 4 into 5. हा 1.2 पण नाही आणि 12 पण नाही. हा आहे 1 into 2, 2 into 3, 3 into 4, 4 into 5, 5 into 6. याचा आन्सर एवढा आणून दाखवायचं. या स्टेप नंबर 1 वाटव करून ठेवायचं तुम्ही एक दिवस. थोडस वरती इन्स्ट्रक्शन वाचत जायच्या. क्वेश्चन 3 दिवसापूर्वी लिहिलाय आपण. कॉमन क्वेश्चन एकच तिथे लिहिलंय फॉर ऑल n बिलॉंग्स टू n. म्हणजे याच्यामध्ये घेतले जाणारे सगळे नंबर हे नॅचरल नंबर्सच असणार आहे. आणि जर हे नॅचरल नंबर्सच असणार आहे तर बाळांनो इथे पॉइंट वगैरे घेता येऊ शकत नाही. याचा अर्थ ते मल्टिप्लिकेशन आहे, पॉइंट नाही. इथं n टर्म दिल्ली गावाला अडचण नाहीये. ओके, स्टेप नंबर 1. For एजेस घ्यायची म्हणजे फक्त फर्स्ट टर्म घ्यायची, सांगून सांगून थकलोय आता. बरोबर आहे. RHS त्याच्यामध्ये n ची व्हॅल्यू 1 टाका. आता 1 plus 2 हा 3 होणार. 3 कॅन्सल म्हणजे आन्सर बनणार आहे 2. स्टेप नंबर 2. That is
Equation number 3. Okay, step number 3. ओके आणि बाळांनो सिम्प्लिफाय करा. इथे काय मल्टिप्लिकेशन करण्याची गरज नाही. हे एक्झाम्पल आपलं जसं तुम्ही यापूर्वीचे एक्झाम्पल सोडवलं होतं ना, k+1 कॉमन काढला होता, ते मी सुद्धा k+1 कॉमन निघणार आहे आणि क्वाड्रॅटिक इक्वेशनचे फॅक्टर्स पाडावं लागणार आहे. ते पुढे सिम्प्लिफाय करा. असं सिम्प्लिफाय होईल k+1/3, k+2 आणि k+3. आणि ज्यावेळेस तुम्ही याच्यात कन्सिडर करणार आहे त्यात तुम्हाला k+1 कॉमन होणार आहे आणि उरलेले क्वाड्रॅटिक इक्वेशन बनेल. अपॉन 3 बाजूला कोण घेणार तुम्ही आणि त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे फॅक्टर्स काढले की डायरेक्ट आन्सर येऊन जाईल. ठीक आहे बाळांनो, आजचा पार्ट एवढाच होता. राहिला पार्ट पुढच्या लेक्चरला.